नमस्कार, मी सचिन खुबीराम जयस्वाल। मी गेल्या 23 दिवसांपासून आझाद मैदान मुंबई येथे माझ्या महाराष्ट्र पोलीस बंधू भगिनींच्या संघटनेला मंजुरी मिळावी आणि त्यांचे न्याय हक्क त्यांना मिळावे म्हणून बेमुदत आंदोलनासाठी बसलो आहे। 18व्या दिवसापासून मला आझाद मैदानात प्रवेश दिला जात नाहीये, तरीही फुटपाथवर बसून आपले आंदोलन सुरू आहे। तरी आज आंदोलनाच्या 23व्या दिवशी आपल्या राज्याचे राज्यमंत्री माननीय बच्चू कडू साहेब यांनी भेट दिली व महाराष्ट्र पोलिसांची संघटनेला मंजुरी मिळावी म्हणून प्रयत्न करू असे आश्वासन दिले। संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने मी माननीय बच्चू कडू साहेबांचे खूप खूप आभार मानतो। सर्वात महत्त्वाचा विषय असा की इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ही सर्व विकली गेली आहे, तरीही आपले आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे। ही ताकद आहे सोशल मीडियाची, हे मी आवर्जून सर्वांना सांगू इच्छितो। दुसरा विषय असा की आझाद मैदान पोलीस ठाणे येथे माननीय विश्वास नागरे पाटील साहेब यांनी माझ्या विरुद्ध पोलीस दलात अपप्रीती पसरवणे किंवा अपप्रीतीची भावना चेतवणे म्हणून 3रा गुन्हा नोंद केलेला आहे। याआधीही माननीय वसंत जाधव साहेब पोलीस उपायुक्त यांनी 7 आपल्या मुंबई पोलीस कमांडोंना प्रशिक्षणासाठी सोडले नव्हते। त्यांचे सिलेक्शन विशेष सुरक्षा विभाग येथे झाले होते आणि डीजी ऑफिसवरून तशी ऑर्डरही आली होती। त्यामुळे मी माननीय वसंत जाधव साहेबांना विचारणा करण्यासाठी फोन केला होता। त्यांचा इगो दुखावून त्यांनी वरळी पोलीस ठाणे येथे माझ्या विरुद्ध पोलीस दलात अपप्रीती पसरवणे किंवा अपप्रीती चेतवणे हा गुन्हा नोंद केला होता। हा पहिला गुन्हा होता। त्यानंतर कोरोना काळात एक परिपत्रक निघाले होते। त्या परिपत्रकात उल्लेख होता की यापुढे जे महाराष्ट्र पोलीस कोरोना कर्तव्यावर आहे त्यांनाच 50 लाख रुपये मदत दिली जाईल। जर कधी ते मयत झाले कोरोनामुळे तर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख मदत दिली जाईल। जे पोलीस कोरोना कर्तव्यावर नाही आणि ते जर कोरोनाने मयत झाले तर त्यांच्या कुटुंबियांना मदत दिली जाणार नाही, असा अन्यायकारक तो एक पत्रक होतं। त्या पत्रकाच्या विरोधात मी रफी अहमद किडवाई पोलीस ठाणे येथे अर्ज दिला होता की सदरचे परिपत्रक रद्द करावे, अन्यायकारक परिपत्रक आहे। त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी ते परिपत्रक रद्दही झाले होते, परंतु वरिष्ठांचा इगो दुखवला आणि माननीय पोलीस उपायुक्त त्रिपाठी साहेब परिमंडळ 4 यांनी दुसरा अपप्रीतीचा गुन्हा पोलीस दलात अपप्रीतीची भावना चेतवणे असा तिकडे आरेके पोलीस स्टेशन येथे नोंदवला होता। त्यानंतर माझ्याकडून शांतता राखण्यासाठी एसीपी माटुंगा डिव्हिजन यांनी बॉन्ड भरून घेतला होता आणि आता विश्वास नागरे पाटील साहेब यांनी आझाद मैदान पोलीस ठाणे येथे 3रा गुन्हा नोंदवल्यानंतर मी त्या बॉन्डचा भंग केला आहे म्हणून मला तुरुंगात पाठवण्यात येईल असं एसीपी माटुंगा डिव्हिजन यांचं म्हणणं आहे। हरकत नाही, तुरुंगात जरी गेलो तरीही आपलं आंदोलन सुरू राहील। आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।